नमस्कार सर्वांचे विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी म्हणी पाहणार आहोत। तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपल्या चॅनलवरती। चला तर विद्यार्थ्यांनो, पहिली म्हण पाहूयात। गरजेल तो पडेल काय, या म्हणीचा अर्थ देखील पाहूयात विद्यार्थ्यांनो। केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते विद्यार्थ्यांनो। पुढील म्हण आहे, कधी तुपाशी तर कधी उपाशी, या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो, संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही। त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते। पुढील म्हण आहे, अळीमिळी गुपचिळी, या म्हणीचा अर्थ पाहूया विद्यार्थ्यांनो। रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मुख गिळून बसणे। पुढील म्हण आहे, डोंगर पोखरून उंदीर काढणे, या म्हणीचा अर्थ पाहूयात। प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्ती होणे। पुढील म्हण आहे विद्यार्थ्यांनो, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, या म्हणीचा अर्थ असा विद्यार्थ्यांनो, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे। पुढील म्हण आहे, घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, विद्यार्थ्यांनो, या म्हणीचा अर्थ असा, एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात। पुढील म्हण अशी, कावळा बसायला अन फांदी तुटायला, या म्हणीचा अर्थ असा, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे। पुढील म्हण आहे आठवी, अहो रूपम अहो ध्वनी, या म्हणीचा अर्थ असा, एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे। पुढील म्हण आहे नववी, तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला, या म्हणीचा अर्थ असा, भांडण मिटवण्याऐवजी भडकावणे। काही माणसे असतात म्हण 10वी, नाचता येईना अंगण वाकडे, या म्हणीचा अर्थ असा, स्वतःस चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो। धन्यवाद विद्यार्थ्यांनो। कशा वाटल्या म्हणी? आवडल्या असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।